आपल्या चॅनलवरील सदस्य अनघाताई पाटील यांनी कचोरीची रेसिपी दाखवण्याची आपल्याला रिक्वेस्ट केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण व्हिडिओ करायला घेतला आहे आणि व्हिडिओ इतका अप्रतिम झाला आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही खुश होऊन जाणार. स्क्रीनवर दिसत असलेली अप्रतिम अशी कचोरी बनवण्यासाठी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स लागतात त्या संपूर्ण इत्थंभूत माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग दीपालीने इकडे मोर्चा सांभाळलेला आहे. तिचं असं म्हणणं असतं की बाबा एखादी गोष्ट जर आपल्याला खाण्यासाठी बनवायची आहे तर ती पूर्ण सागर संगीत अशी बनली पाहिजे. मग नुसती कचोरी नको, त्यासोबत लागणारी चटणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, शेव बारीक, आपण ते सुद्धा सोबतच स्वतःच बनवूया. इथे आता गूळ आणि चिंच घालून तिने भिजत घालून तिला झाकून ठेवलेलं आहे. इथे जिरं अशा पद्धतीने हलकंसं रोस्ट करून घेतलं आहे आणि त्याची जिरा पावडरसुद्धा बनवून घेतली बरं का. आता इकडे एका छोट्याशा बाउलमध्ये एक वाटीभर मूग डाळ तिने स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे आणि ती सुद्धा एका बाजूला व्यवस्थित ठेवून दिलेली आहे. आता कचोरी म्हटलं की ऑथेंटिक अगदी मूग डाळीचीच कचोरी मजेदार लागते बरं का माझ्या मते. बरं, इकडे आता अर्धा किलो मैदा आपण चाळणीने व्यवस्थित चाळून घेत आहोत एका परातीमध्ये. त्यामध्ये आपण जिरा पावडर घातलेली आहे, चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित कालवून घेत आहोत बरं का. आधी एक कोरडं सगळं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण तेलसुद्धा घालत आहोत बरं का. तेलाऐवजी तुम्ही गावरानी तूप मेल्ट करून सुद्धा घालू शकतात. आता याच्या परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला मी सांगतो, 10 ग्रॅम इथे मीठ घातलं आहे आपण, 10 ग्रॅम जिरा पावडर घातली आहे आणि 50 ग्रॅम तेल घालून आपण त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता इथे एक आवर्जून काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे आपण जे तेलाचं मोहन या पिठाला लावतो ते म्हणजे तुम्ही बघू शकता, हा असा मुटकोळा आपण वाळल्यानंतर तो अलगद सुटला पाहिजे. तो जर जास्त जाम झाला तर समजायचं आपलं तेलाचं मोहन जास्त झालेलं आहे आणि मग त्यावेळेस अशा कचोऱ्या ज्या असतात त्या तेलकट होतात. आपण हे पाणी घालून अशा पद्धतीने सैलसर असं हे आपण पीठ मळवून घेणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात आणि त्याला हलकंसं तेलाचा हात लावून आपण बाजूला अशा पद्धतीने ठेवून देणार आहोत. मळून ठेवलेला पिठाचा जो कालावधी आहे ठेवून देण्याचा बाजूला, तो साधारणपणे जास्त किती वेळ ठेवू शकतात, पण कमीत कमी त्याला अर्धा तास तरी ठेवलाच पाहिजे. बरं, आता आपण मूग डाळीच्या त्या मसाल्याची तयारी करूया. एका जाडबुडाच्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा आपण बडीशोप आणि जिरं घेतलं आहे बरं का आणि त्यात थोडंसं ठेचलेलं लसूण घालायचं आहे. मस्त सोबत सगळं परतून घ्यायचं आहे छान. त्यात आपण बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आहे आणि तो सुद्धा छान याच्यासोबत परतून घ्यायचा आहे बरं का. मस्त अशी ऑथेंटिक आणि सिम्पल अशी ही सगळी फोडणी आपण तयार करायची आहे. उगाचच त्यामध्ये काहीही घालत बसू नका बरं का. अगदी ही मूग डाळीची ऑथेंटिक आणि बेसिकशी फोडणी आपण तयार करायची आहे. पाव चमचा आपण यामध्ये हळद घातली आहे आणि यामध्ये आता लाल तिखट आपण घालणार आहोत. साधारणपणे 2 चमचे आपण लाल तिखट घातले बरं का. थोडंसं झणझणीतच आपण हा मसाला बनवणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात बरं का. यामध्ये आपण आता 75 ग्रॅम इतकी मुगाची डाळ भिजवून ठेवली होती. साधारणपणे 20-25 मिनटं आपण भिजवलेली डाळ यात घालायची आहे, स्वच्छ मस्तपैकी धुवून घेतलेली आणि ती सगळी या फोडणीमध्ये मिक्स करायची आहे आणि कालवून घ्यायची, छान परतून घ्यायची. हे सगळं मिक्स करत असताना त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. आणि यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. आपल्याला ही डाळ शिजवायची आहे ना, आपल्याला ही डाळ जवळपास 70% इतकी आपण डाळी शिजवणार आहोत. अर्धा ग्लास पाणी घालून आपण सिम गॅसवरती ही डाळ शिजायला घालत आहोत बरं का मित्रांनो. डाळ आपली शिजते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा जरूर करा बरं का आणि तुमच्या मित्र अपेक्षांमध्ये शेअरसुद्धा जरूर करा. आता इथे तुम्ही बघू शकता, आपण 2-3 वेळा झाकण लावगड करत ही डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यातलं बहुतेक पाणी आता आटलेलं आहे आणि डाळ आपली जवळपास 70%च्या आसपास शिजलेली आहे बरं का. आणि एवढं सगळं करत असताना इकडे आपण मस्तपैकी भिजवून ठेवलेली चिंच आणि गूळसुद्धा मस्तपैकी मेल्ट झालेला आहे. इथे आपण एका स्ट्रेनरने इथे आपल्याकडे आता पुरणाच्या चाळणीने आम्ही हे चाळून घेत आहोत. तुम्ही बघू शकतात इथे या परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला सांगतो, 50 ग्रॅम इतकी आपण चिंच घेतली होती. त्यात आपण 150 ग्रॅम गूळ घातला होता आणि ग्लासभर पाणी घालून हा चिंचेचा आणि गुळाचा मस्त एकत्रित कोळ तयार करून घेतला आहे. आता त्याला आपण गॅसवरती ठेवायचं बरं का. त्यामध्ये आपण काळं मीठ घातलं आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट आणि जिरा पावडर घालून त्याला मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे बस. आणि मग तुम्ही बघू शकता मस्तपैकी हलकंसं थिकनेस असलेली आपली ही चिंचेची चटणी आंबट गोड तयार झालेली आहे बरं का. एक उकळी काढून आपण तिला बाजूला गॅस बंद करून ठेवला. उकळी काढून थंड केलेली ही चिंचेची आंबट गोड चटणी मस्तपैकी 1.5 ते 2 महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकते बरं का. आणि तुम्ही उगाचच
मुलांना कुठलेही सॉसेस वगैरे जर तुम्ही घेत असाल रेडीमेड, तर त्याऐवजी याचा तुम्ही पर्याय जर ठेवला तर तो उत्तम आणि हेल्दी असा राहणार आहे बरं का. चला आता लगेच आपण पुढची तयारी करूया. आपण इथे बारीक शेव बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपण डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि पाणी घालून त्याला अशा पद्धतीने आपण भिजवून घेत आहोत बरं का. बरं, 2 आवर्जून सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे याला आपण घट्टसर भिजवायचं आहे आणि याला बारीक शेव जी आपण बनवतो त्याला अजिबात तेलाचं किंवा कसले मोहन घालायचं नाही बरं का. असंच भिजवलेलं पीठ आपण लगेच शेवांच्या या साच्यामध्ये घालत आहोत, तुम्ही बघू शकतात. आणि लगेच आपण डीप फ्राय करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये ठेवलेल्या गरम तेलामध्ये सोडायचे आहेत. तुम्ही बघा आता इथे मस्तपैकी बारीक अशी शेव आपण इथे बनवणार आहोत. या शेवांचा अप्रतिम असा रंग बघून तुम्हाला असं वाटेल की आपण कुठून डाळीचं पीठ आयतं आणलेलं आहे की काय. असं काही नाही आहे. आपण घरीच डाळ जी आहे ती आपण चक्कीवरून दळून आणून त्या पिठाची आपण हे शेव बनवत आहोत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पिवळे धम्म शेव आपले बनलेले आहेत. शेवांचा आपला पहिला घाण काढून सुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम अशी शेव आपण लागलीच या कचोऱ्यांबरोबर खाण्यासाठी बनवून घेतलेली आहे बरं का. बारीक शेव आपण ही बनवलेली आहे. आता इथे आपण आत्तापर्यंत मस्तपैकी आपण कचोरीसाठी लागणारा मैदा भिजवून ठेवलेला आहे. त्यानंतर आपण त्याला लागणारा मसाला म्हणजे मुगाची डाळीचे जे स्टफिंग असतं ते सगळं बनवून ठेवलेलं आहे. त्यानंतर चिंच आणि गुळाची आंबट गोड मस्त मजेदार चटपटीत चटणीसुद्धा बनवून झालेली आहे. त्यानंतर शेवसुद्धा आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट कचोरी मेकिंग बघणार आहोत पुढे. इथे आता संपूर्ण आपण शेव बनवून घेतले आहेत. इथे आपण जवळपास 125 ग्रॅम इतक्या डाळीच्या पिठाच्या हे शेव बनवलेले आहेत. ते एकूण किती शेव बनत आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता जवळपास 161 ग्रॅम इतके शेव आपण ते बनवून घेतले आहेत बरं. मला खात्री आहे इतके अप्रतिम शेव बघून तुम्हाला त्याला लाईक जरूर करावंसं वाटलं असेल बरं का. चला तर मग आता आपण मोकळ्याशा जागेमध्ये आपण हे संपूर्ण फिलिंगचं काम करणार आहोत बरं का. इकडे आपण ही भाजी तयार करून घेतलेली आहे मस्तपैकी. आतमध्ये ते भरण्यासाठी मुगाची जी स्टफिंग असतं ते सगळं मुगाची डाळीचं बनवून घेतलेलं आहे. इकडे हा मैदा आपण अर्ध्या तासापासून जो भिजवून ठेवला होता तो घेतलेला आहे बाजूला. आता आपण थोडासा कोरडा मैदा एका परातीमध्ये भुरभुरवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे उंडे त्याचे तोडायचे आहेत, गोळे तोडायचे आहेत. आपल्याला ज्या आकाराची कचोरी बनवायची आहे त्या आकाराचे आपण साधारणपणे असे उंडे तोडायचे आहेत आणि त्याला असा वाटीचा आकार द्यायचा आहे. तो देत असताना कोरडा मैदा तुम्ही हाताला लावू शकतात बरं का, जेणेकरून हा सैलसर भिजवलेला मैदा तुमच्या हाताला चिकटणार नाही. आणि मग चमच्याच्या मदतीने हे स्टफिंग त्याच्या आतमध्ये भरायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि त्याचं तोंड बंद करून त्याला जणू काही बंद करायचं आहे. आणि इकडे आपण असेच एक एक करून कचोरीचे हे गोळे आधी तयार करून घेणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकता. आणि हा गोळा ठेवताना मात्र आपण मैद्यावरतीच भुरभुरलेल्या मैद्यावरतीच त्याला ठेवायचं आहे, जेणेकरून तो खाली चिकटू नये, कारण तो सैलसर असा भिजवून आपण बनवलेला आहे ना. इथे एक एक करून आपण अशा कचोरीचे हे सगळे गोळे आपण बनवून ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकतात आपण हे सगळे गोळे आपण तयार करून घेतले आहेत बरं का. एक एक आता तयार केलेला हा गोळा हाताच्या मदतीने अशा पद्धतीने प्रेस करायचा. दोन्ही तळव्यांच्या मध्ये सारखा असा दाब देऊन प्रेस करायचा आहे, जेणेकरून त्याचा सारखा आकार सगळीकडे पसरेल. कचोरीचं स्टफिंग भरताना आपण ज्यावेळेस त्याचं तोंड बंद करतो त्यावेळेस ते बंद केलेलं तोंड आपण मैदा भुरभुरलेला असतो त्यावरती ते उलटं करून ठेवायचं आहे बरं का, जेणेकरून ते तिथे आपल्या व्यवस्थित सेट होऊ शकतं आणि त्याला तेलामध्ये जेव्हा आपण तळायला घालतो तेव्हा ते उघडण्याचा संबंध येणार नाही. आता आपण अशा पद्धतीने तळव्यावरती प्रेस करून घेतले एक कचोरी आपण तेलामध्ये फ्राय करायला सोडत आहोत बरं का. आता तेल कसं असलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो बरं का कचोरी फ्राय करताना. कारण कचोरी फ्राय करण्यासाठी अतिशय सौम्य असं तेल आधी आपण ठेवायचं आहे. कचोरी फ्राय होताना त्याची पारी जेव्हा फ्राय होण्यासाठी जवळपास 3 ते 4 मिनटं एका बाजूने तिला दिले गेले पाहिजे आणि ती मध्यम आचेवरती अशा पद्धतीने सौम्य गरम तेलामध्ये आपण तिला फ्राय करायला घालायचं आहे, जेणेकरून तो संपूर्ण मैदा व्यवस्थित फ्राय होतो. आणि मग तिला पलटी करून आपण दुसऱ्या बाजूने 4 मिनटं अशा पद्धतीने 4-4 मिनिट आपण एक कचोरी फ्राय करायची असते. आणि त्यानंतर 1 मिनिटभर आपण हाय फ्लेमवरती आपण तिला अगदी मस्त खरपूस आणि खस्ता होईपर्यंत फ्राय करायची असते. तुम्ही बघू शकतात आपल्या कचोऱ्या मस्तपैकी तेलामध्ये तरंगत आहेत आणि छान त्यांना रंग किती मजेदार आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तळण्यापूर्वी कचोरीला लागलेल्या कोरड्या मैद्यामुळे तेलाला थोडासा फेस येऊ शकतो बरं का, त्यामुळे तिथे तुम्ही त्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. मैदा तो जास्तीचा तेलामध्ये असा सुट्टा होतो, त्यामुळे ते फेस आल्यासारखं वाटतं. तुम्ही बघू शकतात आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत. आता आपण हाय फ्लेमवरती शेवटचा मिनिट आपण त्याला मस्तपैकी खरपूस आणि खस्ता करून घेतो. अशा बहुतेक जण कचोरी घरी करणं प्रिफर
करत नाही, पण आजपासून तुम्हाला या इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या कचोऱ्या घरीच करून बघण्याचा मोह अजिबात आवरणार नाही. आणि एकदा का तुमच्या कचोऱ्या अशा पद्धतीने जमल्या की बस मग तुम्ही कचोऱ्या कधीच बाजारातून मार्केटमधून आणणार. मला खात्री आहे 100% असंच काहीसं होणार आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या अप्रतिम अशा ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत बरं का. आपण चांगल्या मोठ्या आकाराच्या कचोऱ्या घेतलेल्या आहेत म्हणून त्या कढईमध्ये 3च बसलेल्या आहेत बरं का. चांगल्या खरपूस अशा त्या मस्तपैकी फ्राय होत आहेत. तुम्ही बघू शकतात अप्रतिम असा रंग त्या कचोऱ्यांना आलेला आहे. आता फायनल आपण त्याचं जेव्हा हाय फ्लेमवरती आपण त्याला फ्राय करत आहोत तर त्याचा मस्त मजेदार असा रंग आलेला आहे बरं का. तुम्ही अगदी हलवायला सुद्धा लाजवाल इतकी मस्त कचोरी घरच्या घरी करू शकाल. मस्त ही संपूर्ण रेसिपी व्यवस्थित बघा आणि तिला अशी ट्राय करू. बरं आता आपण अर्धा किलो मैदा आणि संपूर्ण साहित्यामध्ये 16 अशा संपूर्ण मोठ्या आकाराच्या कचोऱ्या बनवल्या आहेत बरं का. इथे आता आपण ह्या पहिला घाण कचोरीचा काढून घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही एक कचोरी चटणी आणि शेव वगैरे संपूर्ण पार्सल 30 रुपये नगाप्रमाणे आम्ही देतो बरं का. तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा संपूर्ण हिशोब काढू शकतात. मी वापरलेलं साहित्य आणि मी ते विकत असलेला त्याची किंमत यावरून तुम्ही नफ्या तोट्याचं सगळं गणित काढू शकतात. आणि मला ह्या कचोऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे बरं का. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भरपूर लोक आम्हाला ह्या कचोऱ्यांची मागणी तुम्हाला आवर्जून सांगतो. पहिला लॉट आपण कचोरीचा काढून झाल्यानंतर दुसरा लॉट आपण कचोरीचा तळणाला घालतोय त्यावेळेस आपण गॅस बंद करून ठेवलेला होता बरं का. म्हणजे आपल्याला टेम्परेचर तेलाचं कमी असायला हवं. आणि आता तुमच्यासमोर गॅस सुरू करत आहोत आणि इथून पुढे मग संपूर्ण ती फ्राय होण्याची प्रक्रिया पुढच्या कचोऱ्यांसाठी आता सुरू राहणार आहे. तुम्ही बघू शकता पुढचा लॉटसुद्धा व्यवस्थित मस्तपैकी आपला फुलून तयार झालेला आहे. इथे आता आपण कचोरीचं टेक्स्चरसुद्धा बघणार आहोत बरं का. चला तर मग आता आपण सर्व करूया. इथे आपण कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये आपण चिंचेची चटणी घेतलेली आहे. बाजूला आपण स्वतः तयार करून घेतलेले बारीक शेव घेतले आहेत. आणि ह्या कचोरीसोबत बऱ्याच जणांना ह्या हिरव्या मिरच्या फ्राय केलेल्या खूप आवडतात बरं का. आणि त्या मजेदारसुद्धा लागतात. आपण त्या अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आहेत. त्यावरती थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आणि मस्त तुमच्या पुढच्या कचोरीसुद्धा तयार झालेल्या आहेत. त्यासुद्धा आपण ह्या प्लेटमध्ये सोबत घेऊया. मिरच्यांवरती आपण मीठ घातलेलं आहे बरं का मस्तपैकी. आणि आता आपण एक कचोरी मस्तपैकी सर्व करून बघूया. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कचोरी संदर्भातल्या संपूर्ण ट्रिक्स टिप्स आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकतात. आम्ही त्याचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करू. इथे आता तुम्ही बघू शकता आपण एक कचोरी अशा पद्धतीने फोडून घेतली. मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा घातला आहे. वरतून आंबट गोड चिंचेची आणि गुळाची चटणी घातली आणि वरतून आपण स्वतः या कचोरीसाठी शेव जे बनवून घेतलेले आहेत ते सुद्धा शेव मस्त भुरभुरले आहेत. आणि आता ही अगदी मजेदार अशी कचोरी आपण ट्राय करणार. पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कचोऱ्या कशा झाल्या मला नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. बघत राहा माझी रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.